तर बघा मी कुठून प्रवास करून आले ना की 2-3 दिवस तरी मला बरं वाटत नाही. आता का तर मला लय बस लागती. ज्याला बस लागती ना त्यालाच माया भावना कळती. आलं मला तर बघा असं वाटतं कुठं जायचंय ना आपल्याला तर आपण चालत जावं पण बसनी जावं नाही. पण नविलाजानी बसनी मला जायला लागतं बरं का. म्हणजे गावाला कुठल्या पण जायचं म्हणलं तर बस शिवाय पर्यायच नाही. तसं व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगितलं होतं मी की मी माझ्या माहेरी गेले होते आणि माहेरी जाऊन आले जवळजवळ 3 दिवस झालं. मला काय बरं वाटाना बरं का. बरं म्हणजे लय मळमळ करतं या, चक्कर आल्यासारखं होतं या आणि काही दुखणं सारखं म्हणजे दुखू चालूच आहे. बळच आपलं दिवस कटते या. म्हणजे थोडक्यात मी 2-3 दिवस तरी नीट होणार नाही. तर आज बघा 3रा-4था दिवस असेल तर आज थोडंसं मला बरं वाटतं या. पण सकाळी झालं असं की माझ्या थोडंसं पोटात दुखायला लागलं. आता जसं मी सांगितलं घरामध्ये माझ्या पोटात दुखतंय तसं हे काय इकडं हे बघा इकडं पण पोटात दुखायला लागलंय लगेच. जे मला होईल ना ते लगेच ह्याला होतंय आणि ही काय हिला पण होतंय लगेच. ह्या बघा बरं ह्यांचं दुखणं काय खरं नसतं या. ह्यांना असं वाटतं या की मम्मीचं दुखतंय त्या अर्थी आपलं पण दुखणं गरजेचं आहे आणि ही लगेचच सांगतात की आमचं पण दुखत या. असं यांची पहिल्यापासूनच सवय आहे बरं काय पोरांची माझ्या. आता मी पाठीमाग म्हणजे आत्ता पण आहे मला तो त्रास, मानाचा त्रास आहे जरा. तर मी म्हणलं माझी मान लय दुखत या. तर आर्या पण मध्ये मध्ये म्हणायची माझी लय मान दुखत या. म्हणजे बळच नसलं दुखत तरी बळच म्हणतात. ह्यांची अशी पुढे दोघांची. ठीक आहे बाळा खरोखर दुखतोय पोटात. दुखतोय काय बाळा काय खोटं बोलू तू या उग. बरं ज्याचं दुखतं या ते खाईल पिल का. बाळ चांगलं तडम फुगलं या, खातंय पितंय बाळ. तसं असं नाही की दुखतंय म्हणून खाणं बंद आहे असं अजिबात नाही. आता माझं दुखत असलं ना की मी जेवण पूर्णपणे कमी करते. कमी म्हणजे काही खातच नाही अजिबात. तसं बाळ खातंय पितंय तरी बाळाचं कसं काय दुखतंय मला काय कळणार. जे खातं पितं ना त्याचं सहसा नाही दुखत. म्हणजे असं समजायचं की हे नाटक करतंय म्हणून. हा शिका इकडं आपल्या आर्या बाळाचं काय चाललंय. आता दादासाठी काय जेवण बनवते काय माहिती. ही काय भांडकुंड काढलंय की नाही बाहेर. काय केलंय बघू दे. काय ते काय चिप्स बघू दे. बटाटा कुठून आणलाय. दादा कुठून आणलाय तू बटाटा. छोटा बघू दे. काय बनवलंय चिप्स दिसतंय का याच्यामध्ये. मोबाईल मध्ये दिसतंय का. दिसतंय का तुला दिसतंय का. चिप्स बनवले का दादासाठी. बनवण्यासाठी तळले नाही. फ्री फ्राय काय म्हणतात. फ्री फ्राय का काय त्याला म्हणतात. फ्रेंच फ्राईज. मग ते बनव दादासाठी. ही काय दादाच्या पोट दुखतो या. बनवायचं करत तुझ्यासाठी. मी नाही तुझं बनवते. गॅसवरती नाही खोटं खुटीच्या गॅसवरती बनव. चल ना मम्मा लगेचच कान टाऊ करले त्यांनी हाय का. म्हणजे मम्मीचं पोट दुखतं या ते राहिलं बाजूला. आणि ते बटाट्याचं फ्री फ्राय काय म्हणलं. फ्रेंच फ्राईज. फ्रेंच फ्राय बनवायचं म्हणलं की लगेच म्हणते चल ना मम्मी. लगेच तशासारखं कांटाव करताय. खायचं म्हणल्यावरती चटूक मटूक जा चपाती भाजी खा. जा आहे चपाती भाजी जा. नको बटाट्याची भाजी चपाती जा की खा. नको नरड्यात अडकते ना ते. होय इथं असं अडकत असेल आहे ना. हाय ना इथं अडकतंय त्याचे. ही काय बबल्याच्या का इथं नरड्यात असं अडकतंय चपाती भाजी म्हणल्यावर. आणि तिला तर जीभ सुद्धा ठेवू वाटत नाही चपाती भाजी. तिला हे काय असं वरचं काही पण म्हणलं ना खायचं तर का मॅगी बनवू र मग. मग असलं खायचं म्हणल्यावर तिला चटूक मटूक लई मज्जा. मग चपाती भाजी भाकर अजिबात नको. ती नरड्यात गुतत या हाय का नाही. गावाला लय याचा लाड होता. गावाला म्हणाल ते होतं. गावाला कुरकुर अजून
काय ते चॉकलेट चॉकलेट लय लाड यांचा दोघांचा लय लाड असतोय गावाला, म्हणून ह्यांना लय गावाला आवडते या राहिला आहे ना. आवडते ना गावाला. गावाला जायचं का आपण राहिला कायमच. नको का का मग तिकडे शाळा लावशील. हा मग लावायची ना. मग काय होतं शाळेत तिकडे. लय आणतात. आणि ते आता ह्यांना कसं काय माहिती, तर ही जायचीच ना त्या माझ्या भावाच्या पोरांबरोबर शाळेत जायचीत ना. तर बघा माझ्या भावाची पोरं आहेत ना मराठी शाळेमध्ये आहेत. तर गावाकडच्या शाळा आहेत ना इतक्या जी भारी आहेत ना बघा. तर ती माझ्या भावाचं पोरग आहे ना ह्याच्या एवढंच आहे, पण इतकंची गणितात हुशार आहे ना. तर मी म्हणते 12वीच्या पोराने जरी त्याला गणित विचारलं ना ते डायरेक्ट टुंडी उत्तर देते या. डायरेक्ट टुंडी. आता मला काय गणितातलं कळत नाही ना, तर मी तुम्हाला ते गणित विचारलं असं त्याला ते डायरेक्ट असं तोंडाने सांगतं, त्याचं उत्तर लगेच सांगतं या. इतकं हुशार आहे. तर गावाची शाळा बघा म्हणजे मराठी शाळाच गावाची इतकी स्ट्रेक आहे ना, लई स्ट्रेक आहे. या आपल्या शाळेला काय करताय इंग्लिश शाळेला काय करताय. ही इंग्लिश शाळा ज्या आहे ना हे नियमाचं शिकवते, तर नियमाचंच त्या पोरांना येते. तसं गावाची शाळा आहे ना का पोरांना आहे ना 10ला जे जातात ना गावाकडे शाळेला ती 5:30 म्हणजे 6 वाजतात घरी यायला पोरांना. आणि किती लांब आहे माहितीये का शाळा. 3-4 किलोमीटरवरती चालायचं पोरांना. इतकी लांब कोण पोरं तर अशी आमचं एक वाडा आहेत असं गिऱ्याचा वाडा, अजून असं लय लांब वाडे आहेत बरं का राहायला. तर ते त्यांना तर जवळजवळ 5-6 किलोमीटरवरती असेल. तर तिथून गावाकडची पोरं तिथून शाळेला येतात माहितीये का. तर म्हणजे खेडेगावची पोरं आणि एवढा बोजा घेऊन येतात कमरेवरती. आणि आपलं किती पुण्यामध्ये हे असते लाड असतोय पोरांचा की नको बाया एवढा बोजा नको त्यांच्या बोकांडी द्यायला दप्तराचा, आणि बसच लावायला रिक्षाच डायरेक्ट आपल्या दारापुढे आली पाहिजे. ह्या पुण्यातला हे आपल्या पुण्यातल्या पोरांचा लाडूबा म्हणता येईल. तसं गावाकडे ना माझ्या भावाचे बघा पोरं आहेत ना, तर ते भावाचं पोरग इतकं जे हुशार आहे ना तर असं टुंडी गणित सांगते. किती पण कसला पण हिशोब विचारा त्याला. आणि पोरग किती ह्याच्या बरोबरच आहे, शौर्य बरोबरच आहे फक्त पोरग, एवढं मोठं पण नाही पोरग. आणि पोरगी तशीच लय म्हणजे शाळा चांगली आहे, शिक्षक चांगले, म्हणून ती शाळा विद्यार्थी चांगलं आणि शाळा पण चांगली, शिक्षक चांगला असल्यामुळं. आणि असं कुठल्या पण शाळेमध्ये असं गावगावच्या शाळेमध्ये बघा काही पण अशा स्पर्धा असतात, तर त्या आमच्या गावच्या शाळेतल्या पोरांचं नंबर येतात पहिलं. काय येतात तर शिक्षक चांगलं म्हणून विद्यार्थी चांगलं. तर बघा आपल्याला वाटतंय इंग्लिश मिडियम अमुक ठमुक. आता इथं पण आहेत मराठी शाळा, पण इथं एवढे व्यवस्थित नाहीत बरं का. आपल्या पुण्यामध्ये पण आहेत बरं का मराठी शाळा. आता सगळ्याच नसत्याल सगळ्याच चांगले आहेत असं नाही. पण आम्ही आता नाव नाही सांगत त्याची, पण आम्ही 1-2 ठिकाणी आम्ही बघितलं इथं शाळा, पण एवढे व्यवस्थित आम्हाला वाटल्या नाही. म्हणून गावाकडं कसं एकाच गावची असतात आणि पुण्यामध्ये कशी 12 गावची 12 जण आलेली असतात. तर त्यामुळे ना पुण्यामध्ये मराठी शाळा सहसा एवढ्या चांगल्या नाहीत. ठराविक असू शकतात चांगल्या, पण आम्ही 1-2 बघितलेल्या त्या आम्हाला काही पटल्या नाहीत. म्हणून आम्हाला नवीला इंग्लिशमध्ये टाकायला लागली शाळेला. आणि एवढी दखल पण घेत नाही, तशी गावाला खूप दखल घेतात. आणि सगळीच पोरं गावाकडं बरीच पोरं अशी आहेत की लई हुशार आहेत बरं का. तर चला आता काय नाही मग ठेवते, आता एवढं तर व्हिडिओ स्टॉप करते. चला बाय बाय सगळ्यांना.